नमस्कार मंडळी, रॉयल कोकणी बॉय यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत तळ्यावरती. चाललो. कशासाठी चाललो का? तळ्यावरती आपण थंडगार पाणी प्यायला चाललेलो आहोत. खूप गरम वाटतंय आणि तळ्यातलं नॅचरल पाणी पण प्यायला चाललंय. तर चला तुम्हाला पण दाखवतो आता आमचा तळा कसा आहे. तळा कसा आहे? लहानपणी आम्ही दिवसभर खेळायचो आणि संध्याकाळी तळ्यावरती आंघोळ करायला यायचो. आंघोळ वगैरे करून मस्त थंडगार पाणी वाटायचं, एकदम फ्रेश वाटायचं. त्या मला पंखे नव्हते, काय नव्हते. तेव्हा मे महिना आला की मग पोहायला तळ्यामध्ये पोहायला नाही पण तळ्यावरती आंघोळ करायला सगळेजण बादली घेऊन यायचे. दिवसभर खेळायचो, क्रिकेट आंब्याखाली आंबे जमायचो, डाळे करायचो, डाळे वाटायचो आंबे सगळ्यांना. इकडून तिकडे आंबे तोडायचो पण कलमाचे आंबे. आणि मग संध्याकाळी एकदम थकलो की लपाछपी वगैरे खाऊन जमलो ना, तर म्हणजे मला की सगळे कपडे माखलेले असतात सगळे. तळ्यावरून मग आंघोळ करायचो मस्त पैकी. तळा टायमाला आपलं मस्त नवीन मांजरीला आंघोळ करायला होते. बाटली भरून पाणी घ्यायचो, 2-3 बाटल्या. आंघोळ करून मग रस्त्यावरती मस्त राऊंड मारायला फेरफटका जायचं. मग रस्त्यावरती तिकडे जांभळं वगैरे काढायचो. मी फरसाण वगैरे घेऊन खायचो वगैरे, मजा करायचो. पार्टी टॅक्सी बिक्सी. कारण मला काय मोबाईल वगैरे नव्हतेच आपल्याकडे. टाइमपास म्हणजे सगळी मुलं एकत्र यायची. त्यामुळे आता मोबाईलचे असल्यामुळे काय जो आपल्या आपल्या घरी बसतो. एका कोपऱ्यात मोबाईल भरती बघत बसतो. कारण सगळेजण टाइमपास म्हणून सगळेजण एकत्र असायचे. आता कसं झालं, ह्या मे महिन्याच्या काळात पोरं बाहेर नाही पडत, मोबाईलच गुंतून बसतात एका कोपऱ्यात. नाहीतर तुमच्या काळी आता काढ ना, त्या टायमाला तळावरती आम्ही पाणी आणायला यायचो. इकडे सगळ्यांचे काढणे लागलेले असायचे. प्रत्येक जण आपापला काढणा घेऊन यायचं आणि पाणी भरून जायचं. सकाळी म्हणजे दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी उठलो ना, म्हणजे झालं थोडस आंघोळ विंघोळ करून, तर मग तळ्यावरती 2 हंडा 2 कळशी घेऊन तळ्यावरती पाणी भरायला 2-4 खेपा तळ्यावरती मारायचं. प्रत्येक घरातली 3-4 कपूर. मग नंतर आंघोळ बिघोळ झाली की सगळे कपडे घेऊन बायका यायच्या इकडे धुवायला. मग त्यांना घरातल्यांना पाणी द्यायला पण तळ्यावरतीच यायचं. काढण्याने कळशीतून पाणी बालदीतून द्यायचं. कपडे धुवून पूर्ण वाडी, म्हणजे पूर्ण वाडी असायची इथे सगळे धुवायला सगळेजण. मग तेव्हा ओळख व्हायची. नवीन मुंबईतून कोण आलाय हे कळायचं असेल तर सकाळी तळ्यावरती यायचं. कोण नवीन आलाय म्हणजे पाणी भरायला सकाळी येणार माणसं. मग तेव्हा अरे तू पण आलाय मुंबईवरून, तू पण आलाय. म्हणजे तेव्हा काय नळ नव्हते ना कोणाच्या घरी? नळ नव्हते. तुम्हाला तळ्यावरती येऊनच घेऊन जायचं सगळं. तुला माहितीये की मध्ये संशोधक आलेले आपल्या पाणी टेस्ट करायला, आणि ते काय बोलले माहिती, टेस्ट केलं पाणी आणि ते बोलले की तुमचं पाणी 100% प्युअर आहे, असं बोलले. पाणी प्युअरच आहे आपलं एकदम. पाणी म्हणजे तू आता मडक्यामध्ये आपण टाकून पितोय, तळ्यावरती येऊन पण तळ्यातलं पाणी पितोय, एकदम थंडगार. इथे मोठं एक आंब्याचं झाड होतं आपल्या तळ्याच्या इथे. कुठे? इथे मोठं आंब्याचं झाड होतं. आंबा आंबटढाण असायचा. ते आंब्याचे आंबे पडायचे बाटे. आता ही वरती शेड वगैरे नव्हती तळ्यामध्ये. ही आता बांधलेली तळ्यावर, कचरा आतमध्ये पडू नये म्हणून आपण शेड टाकलेली आहे. पण मला वाटतं आपला पहिल्याच गाव असेल की तळ्यावर असं शेड बांधलेली आहे. हो, पहिलाच आहे. म्हणजे काय घेतो तो उन्हातून थोडंसं बाष्पीभवन होऊन पाणी पण कमी होतंय. त्याचं थोडंसं आपण संवर्धनासाठी शेड टाकलेली आहे नॉर्मली. म्हणजे पावसात ऍक्च्युली ही काढायला पाहिजे. थोडीशी माझ्या मते की जाळी टाकली पाहिजे आपल्याला याच्यावरती. ही कचऱ्यासाठी जाळी ठेवली पाहिजे. पण ठीक आहे, पाण्याचा साठा आता आहे आपल्याला. हातपाणी आपल्याला पायपा थ्रू आपण वरती आपली नळपाणी योजना आहे, त्या टाकीमध्ये ह्याचं पाणी साचवलं जातं. आणि मग तो संध्याकाळी 4 वाजता सोडतात टायमिंगनुसार, मिळतो सगळ्यांना पाणी. पाणी जरा खडूळ झालंय वाटतं. पाणी खडूळ झालेलं आहे. दिसतोय खडूळ असलं, नाही तर पाणी एकदम क्लिअर असतो. दिसतोय क्लिअर. पाणी भरपूर येते तसा. पावसात ते ह्याच्या वरती येतो सगळा, पूर्ण वरती पाणी येतो. काढणं टाकायचं, वाचू दाखव. काढणं टाकला की थोडासा वरती असं हलवून घ्यायचं, म्हणजे शेवाळ वगैरे जी असेल ना, वरचा कचरा तो बाजूला करायचा. हलकं तसं काढणं आपलं डुबवायचं. आणि थंडगार पाणी मस्तपैकी 2 हात कर गोंधळ आणि
आता मे महिन्यात चालू आहे आणि मे महिन्यात आपली तळ्यावरची राखण होते. तर तुमच्या काळची तळ्यावरची राखण कशी होती? त्या टायमाला आमच्या टायमाला तळ्यावरची राखण म्हणजे आम्ही मे महिना कधी येतो आणि तळ्यावरची राखण कधी देतो ह्यासाठी आतुरता वाट बघायचो आम्ही. आणि त्याला आम्हाला सगळेजण वाडीतले आपले सगळी लहान मुलं आम्ही सगळेजण यायचो तळ्यामध्ये. त्या टायमाला आम्हाला खूप तळ्यामध्ये मासे असायचे आणि अक्षरशः बादलीतून तळ्यातलं पूर्ण पाणी आपण उपसा करायचो. पूर्ण पाणी क्लीन करायचो, मोटर मागून पूर्ण पाणी काढून बादलीने सगळं पाणी उपसलं जायचं. त्यामध्ये जे मासे काय मिळतील मासे पकडण्याची आमची खूप असायची. त्यामध्ये कासव पण होते आपल्या तळ्यामध्ये. आता नाही आहेत कासव, 1-2 कासव आहेत त्यामध्ये तळ्यामध्ये. मग ते कासव पण कधी कधी पकडले जायचे. मग तळा पूर्ण साफ करायचो क्लीन. तळ्याच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर आग वगैरे लावून पातेऱ्या वगैरे पूर्ण क्लीन चकाचक केला जायचा. सगळे वाडीतले सगळी लोक यायची, मोठी छोटी. त्या विहिरीत तुम्हाला पैसे भेटायचे काय? पैसे पण मिळायचे विहिरीमध्ये. आणि मेन काय वाटतं त्यामध्ये उतरायला कसं आपल्याला चान्स मिळतोय. आणि लहान असायचो, मोठी माणसं लगेच उतरायला द्यायची नाही. भिजायला किंवा वरतून उडी मारते. पायरी 2-3 पायरी आपल्या इथे तळ्यामध्ये. खोल पण तळा नाही आपला, 4-5 फुटावरतीच पाणी आहे. मग ते उतरून पाण्यामध्ये थंडगार पाणी लागायचं आणि मस्त ती शेवाळ वगैरे आहे ना ती सगळी साफ करायचो आतमध्ये. म्हणजे ना त्या खाली तू बघशील ना तर खाली लाकडाची पूर्ण हे बिजाकडे बसवलेले आहे. लाकडाचे आहेत खाली, लाकडाची पूर्ण पट्टी मारलेली आहे तळ्याला खाली. त्याच्यावरती मग तो चिऱ्याचा बांधकाम आहे. ती लाकडाची काम मारलेली पट्टी म्हणजे तो लाकूड चांगलं बसण्यासाठी बरोबर गोल त्यासाठी. टायमाला वाटत तो सोडत नाही, तो लाकूड वेगळाच लाकूड. ते जांभळीचं काय म्हणतात काय, पाणी स्वच्छ होण्यासाठी? सोडत नाही तो लाकूड. त्याच्यामध्ये घबीमध्ये तिकडे मासे वगैरे असायचे. मासे वगैरे पकडायचे, शिंट्या बिंट्या असं शिंट्या मिळायच्या. मग कांडा बिंडा घेऊन बादली बिदली सगळं काढायचो. गाळ वगैरे सगळं उपसून काढायचो. कधी कधी गाळ काढताना वरती काढायचो, गाळ परत टाकायचो खाली जो आहे त्याच्यावरती, त्याला पूर्ण माफून टाकायचो. खूप मजा यायची त्या टायमाला. म्हणजे सगळं साफ वगैरे झालं ना आम्ही परत प्रत्येक वाडी आपल्या प्रत्येक घराघरात फिरायचो. प्रत्येकाच्या घरातून 1-1 वाटी तांदूळ घ्यायचो आम्ही. आताच्या काळात नाही कोण घेत आता 1-1 वाटी तांदूळ. प्रत्येकाच्या घरातून वाटीवर तांदूळ सगळा गोळा करायचो आम्ही. कांदा बिंदा काय आहे ना ते सगळं आणायचो. फक्त कोंबडा, राखणीचा कोंबडा असतो देवाला, जे आपला इथला देव आहे तळ्यावरचा तळेकरी बाईला, तिला राखण कोंबडा आपण देतो. ती राखण असते. मग तो राखणीचा एक तू जेवण जेवशील ना 1 नंबर कोंबड्याचा रस्सा बनवायचा. आपली हे हरचन फुटे आहेत ना ते बनवायचे रस्से मंगेच्या बाबा, तेच पुढे असायचे त्याच्यामध्ये. आणि तो रस्सा बनवायला संध्याकाळी सगळं साफसफाई झाली सगळीकडे. आम्ही वाटी घेऊन सगळ्या प्रत्येक घरातून तांदळाची वाटी घेऊन तांदूळ जमवायचो. तांदूळ घेऊन यायचो, संध्याकाळी इकडे द्यायचो. आणि सगळं माखलेलं असायचं ना सगळं. मग घरी जाऊन आंघोळ वगैरे मस्त करायचो. आणि घरातून ताट आणि वाटी वाटी आता घेऊन वाचवत यायचो सगळेजण. रस्सा भुरकायला आणि तो भात खायला. भातच बनवायचे, रस्सा असायचा एक पातळ मस्त रस्सा भुरकायला. आणि मटन थोडा चिकन बनवलेलं असतं मस्त की चिकन. तो सगळेजण काळू असायचा. सगळेजण आपल्याकडे पूर्ण असं कातळ होता इकडे. कपडे धुवायच्या बायका तिकडे, सगळेजण लाईनशीर बसायचे तिकडे. आणि तो चिकन वाढणारे फक्त तेच हर्षण. ते चिकन त्यांच्या हातातून काय पडायचंच नाही. फोड द्याव काका द्याव काका मला. आणि रस्ता 1 नंबर लागायचा. अशी मजा सगळी असायची. तो काळीच भाजलेला असायचा. राखणीला जेव्हा काळीच देवाला दाखवतो आपण, तो काळीच तिथे आपण वरती तळेकरी माहिती तिकडे मनसून वगैरे सगळा दिला नैवेद्य दाखवला जातो काळजाचा. तो खायला भाजलेला एकदम मजा असायची. पूर्ण दिवस तो आहे ना एकदम ह्याच्यामध्ये असायचा, मजेमध्ये जायचा. आणि आम्ही वाटच बघायचो कधी तळ्याची राखण कधी आहे, तळ्याची राखण कधी आहे. सगळेजण वाडीतले ते सगळे साफसफाई वगैरे करून मस्त मजा करायची. त्यानंतर तुझी काही शेवटची तळ्यावरची राखण कधी झाली? शेवटची मी 12वी पर्यंत इथे होतो. 12वी पर्यंत मला शेवटची तळ्याची राखण होती. 12वी नंतर मुंबईला गेलो. मुंबईत नंतर कधीच नाही आलास तळ्याची राखण? नंतर मग कधी क्वचित आलो असेल तर 1-2 वेळा मला भेटली होती. मध्ये आलो तुम्ही तेव्हा त्या टायमाला तळ्याची राखण बिल्डिंगच्या टायमाला. त्या टायमाला तळा पूर्ण उपसत. आता त्या टायमाला आपण उपसत नाही पाण्याची टंचाईमुळे. आणि त्या दिवशी तळा उपसला ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी तळा आपला भरायचा पण. पूर्ण तळा आपला पाणी उपसून पूर्ण रिकामी करायचं पूर्ण. आणि नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी आपण येऊन पाणी भरायचं. त्याला मला डोक्यावरच हंडे घेऊन पाणी भरायचं. आपल्याला त्या टायमाला काही नळ वगैरे नव्हता. दुसऱ्या दिवशी यायचो त्या टायमाला बघायचो त्या एका रात्रीमध्ये तेवढे पाण्याची भर झालेली असायची. परत काढणा घेऊन म्हणजे पाण्याची कमतरता आपल्याला कधी जाणवली नाही. म्हणजे पाणी आपल्याकडे आहे, म्हणजे फक्त आपल्याला त्याचा जपून वापर केला पाहिजे. आहे म्हणून काय तसं कसा पण वापरून उपयोग नाही. आता आपल्याला त्या टायमाला डोक्यावरून न्यायला लागायचा म्हणून लोक बरोबर वापरायची.
आता आपल्याला नळाने येतोय पाणी तरी तो पाणी पुरत नाही आपल्याला, नाही बरं. आपण हवा तसा त्याचा वापर करतो. समजलं, कपडे धुवायला वगैरे तळ्यावरती यायचो कपडे धुवायला, म्हणजे मजा होती त्याला. मला रिंगा बिंगा आणायचो आपल्या, मला साबण पण रिंगांचा करायचो कपडे धुवायला. इथं रिंगाचं झाड पण होता इथे तळ्यावरती. हा, तिथे तिकडे झाडावर रिंगा आणून तिथंच कपड्यांना लावायचो. मग यायचो तळ्यावरती, येताना आळूची झाडं लागायची, आळू खाण्यासाठी यायचो. काकाचे फणस इथे, फणस मी इथंच जायचो, पूर्ण बाग ही काकाची भरली असायची. पाणी पहिला व्हायचं आहे मे महिन्याच्या टायमाला, पण पाणी इथून हा होल पूर्ण जायचा. इथे एवढा हा पूर्ण भरायचा. हा पूर्ण भात इथे हा आता नवीन बांधलाय ना सगळं, नवीन बांधला इथं. मध्ये असं पार्ट होते ना पार्टेशन. पहिला पार्टिशन तो त्याच्या अगोदर पण ना पहिला एकच होता. पार्टिशन नंतर केला, त्याच्या अगोदर पूर्ण एकच होता. गुरांसाठी हा जुना इथं होता. आता गुरं नाही म्हणून केलं नाही त्यांनी. त्यातून पाणी येऊन तो गुरांना पाणी तिथे पियायची गुरे. मग तिथून तो पाणी वाहता पाणी परत तिकडे काकाच्या ह्याच्यामध्ये जायचं कसबामध्ये. खूप मजा होती. ते हे काढायला यायचो मी, आळू वगैरे. आणि संध्याकाळी मे महिन्यात आमचा ठरलेला प्रोग्राम, संध्याकाळची आंघोळ तळ्यावरती. सगळी पोरं असायची, चुकायचं नाही. हर संध्याकाळी आंघोळ तळ्यावर. त्या टायमाला भरपूर पोरं असतील ना? पोरं सगळी मुंबईतून सगळी यायची, गावची आम्ही असायचो. म्हणजे तरी पण किती 20 एक पोरं असतील? 15-20 पोरं असायची. आता काय 2 पोरं जमवतात नामुमकिन आहे. 20 आता मे महिन्याच्या सीझनात आम्ही कॅटनी खेळायचो बियाने. 3 पत्ती बिया लावायचं, 3 पत्ती, एक एक डाव असे जमायचे ना, मजा. मग डावात लुटायचं पण, लास्टला हारायला आलो की ढापायचो बिया एकामेकाच्या. लय मजा करायचं. कॅटनी इथे भावाताच्या इथंच खेळायचो, दादांच्या इथे अंगण्यामध्ये. आणि त्याला मला कसे मांडव घालायचे, प्रत्येकाच्या घरी मांडव असायचा. मांडव, आता मांडव हा प्रकार तुला आता सर्रास कमी दिसेल आपल्याकडे. हो बरोबर आहे. प्रत्येक त्या टायमाला म्हणजे तुझ्या दिवाळी संपल्यानंतर अंगण्याची ओलाई वगैरे झाली, तुझी भात वगैरे झोडून झाली, मे महिन्याच्या एप्रिलच्या टायमाला मग मांडव टाकले जायचं. मग मांडव म्हणजे तुझ्या अंगण्यामध्ये खोदला जायचा, मिडी टाकायच्या, मिडी आणायच्या. ते सगळा जो सामान आहे ना, सगळा ठेवलेलाच असायचा आपल्या वाड्याच्या बाजूला. सगळं ठेवलेलं, बांबू बिबू, मेडी बिडी. त्या मेडी टाकून त्याच्यावर बांबू टाकून त्याच्यावरती पेंडे टाकायचे. पेंडे आणि गवताच्या वरडी वगैरे आहेत ना, त्या वरती त्याच्यावर टाकायचे. त्याच्यात पण लपाछपी खेळायचो आम्ही. आजच्या काळात आपल्याला असं काही दिसतच नाहीये. पण तुझ्या आजोळे आम्हाला दिसलेलं असं. तुझ्या आजोळ कुठला तो? देगावला आपण कुठेतरी जायत होतो त्या टायमाला. मुख्य जिकडे ना उन्हावर जायत होतो तेव्हा टाकलेलं पुढे एकाने अंगण्यावर. तिकडे अजून आहे पण त्यांची गुरं वगैरे आहेत ना, मग ती गुरं वगैरे तिकडे बांधली जायची. संध्याकाळची गुराने मांडवात बांधायचो आम्ही. मजा यायची, म्हणजे धमाल असायची. अरे तुझ्या गोष्टी ऐकून मला भारी वाटतंय. आणि तुझ्याकडे सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी असतील ना, म्हणजे आठवत असतात, रिकॉल व्हायला पाहिजे. रिकॉल आता ही व्हिडिओ लय मोठी होईल आणि अशा भरपूर गोष्टी आहेत. तर आपण नंतरचा पॉडकास्ट घेऊ. आता कधी येशील परत गावाला? पाऊस पडल्यावरती परत येईल, एकदा फेरफटका मारायला लागेल. तेव्हा आता आज रात्री चाललास ना तू? आज रात्री. आणि त्याला तळ्यावरची राखण पण नाही भेटली का ना त्याला? यावर्षी पण तळ्यावरची राखण नाही भेटली. तो यावर्षी 10-12 दिवस थांबलेला मे महिन्यात, सुट्टी काढून खातालेला. तुला आता काय वाटतंय गावातून जावं वाटतंय काय? मुंबईला असं वाटत नाही, पण काय जावं तर लागणारच आहे ना. शेतकरी आणि मुंबईत असलं तरी मन गावाकडेच आहे. मग गावाकडे असता, गावची आठवणी आहेच आपल्याला. बरोबर, नाळ गावाकडे बांधलेलीच आहे. तर चला मंडळी, ही व्हिडिओ इथे एंड करूया. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.